मंत्रिपद मिळाल्यानंतर अंबाबाईच्या दर्शनाला तुम्ही आलेला आहे. दरवर्षी देखील आहे. गेले अनेक वर्ष मी माझा रूट असा की पहिलं शिर्डीला शनी शिंगणापूर आणि तिथून मोरगावचा गणपती आणि मग 31ला वस्तीला आम्ही इथे येतो आणि सकाळी 1 तारखेला इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईला अभिषेक करून दर्शन घेऊन मग आम्ही वर्षाचं कामकाजाला सुरुवात करतो. म्हणून त्या मंत्रीच मिळालं म्हणून अशातला भाग नाही आहे. मंत्री मिळाला हा दुगुणा आनंद आहे. परंतु माझी जी गेल्या 15 वर्षाची तपश्चर्या ह्या वेळेला ती फळाला आली असं म्हणायला काही हरकत नाही. काय असणार आहे नवीन वर्षाचा संकल्प, कशा पद्धतीने विकास नवीन वर्षाचा संकल्प पहिला महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आरोग्य आयुष्यमान लाभो ही पहिली अंबाबाईच्या चरणी माझी प्रार्थना राहील. त्यानंतर जे मला एकनाथ शिंदे साहेबांनी जे खातं दिलेलं आहे त्या खात्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण कष्टकरी गावकरी शेतकरी अशा गरीब कुटुंबाच्या संबंधातलं ते खातं आहे दोन्ही तिन्ही खाती. त्यामुळे मला हा आनंद आहे की मला गोरगरीब जनतेपर्यंत पोचता येऊ शकतो आणि म्हणून करता साहेबांनी विचार करून माझ्याकडे हे खातं सोपवलं. 15 वर्षाची तुमची अनेक मंत्र्यांनी पदभार आपला स्वीकारलेला नाही. काही जण नाराज असल्याची देखील चर्चा आहे. असं काही नाही आहे. आता 1-2 दिवसामध्ये सगळेच पदभार स्वीकारतील. आम्ही पण नाही स्वीकारला. आम्ही पण उद्या गेल्यानंतर तो पदभार स्वीकारणार आहोत. तसे प्रत्येकजण आपापल्या कार्यालयाची काय डागडुजी असेल इतर काय थोडंफार काम असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने पण बऱ्यापैकी सगळ्यांनी स्वीकारलं. 10-1 लोक आहेत ते ह्या 1-2 दिवसामध्ये स्वीकारतात. ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना मनासारखी खाती मिळालेली नाहीत आणि त्यामुळे तरी त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून. ठीक आहे. आता सगळ्यांनाच जर 1-2 खात्यावरती जर क्लेम केला तर ते तसं होत नाही ना, होणार पण नाही आहे. जे मिळालं त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असं मला वाटतं. मंत्रिपद आहे ते विस्तार झाल्यानंतर आता पालकमंत्री पदाची वेध लागलेले आहेत. अद्याप पालकमंत्रीपद विस्तार झालेला नाही. कशा पद्धतीने कधी होईल तो पण मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये पालकमंत्रीपद देतील असं आम्हाला वाटतं. बीडचं पालकमंत्रीपद आहे ते खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं असं आहे ते म्हटलं. कसं पाहता याकडे? बऱ्याचशा लोकांची तशी मागणी आहे. आता काय करावं कसं करावं ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे काय ठरवतील त्याच्यावरती अवलंबून राहील. खरं तर पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये खरं तर रस्सीखेच सुरू आहे. नेमकं पालकमंत्री रस्सीखेच आहे असं काय वाटत नाही आहे. आता सिनियर मोस्ट मी आमदार आहेत. 3 आमदार आमच्या आहेत, 3 भाजपच्या आहेत, 1 राष्ट्रवादीचा आहे. आणि त्या अनुषंगाने की मागच्या वेळेला ते जिल्हा आमच्याकडं होता आणि ह्यावेळेला त्यावेळेला मी नव्हतो पण ह्यावेळेला मी स्वतः आहे त्याच्यामुळे ते मला मिळाल असं अपेक्षा आहे. बस्ताजोगच्या संपदाच्या हत्येचं प्रकरण सध्या गाजते. 22 दिवसानंतर शरणागती आलेली आहे. पोलिसांना शरण गेलेलं आहे. तर पोलिसांचं अपयश म्हणायचं का हे 22 दिवस? नाही, अपयश म्हणायचं असं नाही म्हणावं लागणार. कारण त्यांनी जे काय प्रयत्न करत होते त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली असं आम्हाला वाटतं. कारण पोलिसांचं काम चोखपणे करत होते, बजावत होते आणि त्याला माहिती होतं की आज ना उद्या मी सापडणार आहे. त्याच्या अगोदरच स्वतःहून सरेंडर होणं हे उचित त्याला वाटलं असेल म्हणून त्यांनी सरेंडर झाला. या सगळ्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपद काढून घेतलं जावं अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून होते. संभाजीराजे असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांनी मागणी केलेली आहे. त्याची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री हे ठरवतील आणि त्याच्यावरती अवलंबून राहील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत. त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेत येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत ठाकरे सेनेतले. तशी काही गोष्टी घडणार आहेत का येणाऱ्या? घडणार आहे. कारण बरेचसे उत्सुक आहेत आणि आमची सुरुवात पण झालेली आहे आणि आम्ही जे येतील त्यांना आम्ही घेऊन आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. परिवहन विभागात विशेषतः SD मध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. काय नेमकं वस्तुस्थिती आहे? अनेक माध्यमांमध्ये त्या संदर्भात चर्चा नाही. आत्ताच तर परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी चार्ज घेतलेला आहे. मला निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर हा चार्ज मिळाला होता मंडळाचा. परंतु आता हे परिपूर्ण मंत्री आहेत त्यामुळे जे काय असं काय झालेलं असेल घडलं असेल त्याची चौकशी करून जो कोण असेल त्याला शासन होईल. जळगावच्या पाळधी गावामध्ये काल 2 गटामध्ये
मध्ये मोठी दंगल झालेली आहे. त्याचं कारण ठरलंय गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या गाडीचा धक्का लागला आणि त्यावरून हा सगळा वाद झाला. तर गुलाबराव पाटलांच्या पत्नीला शिवीगाळ देखील त्याचा आरोप होतोय. मात्र या सगळ्या कारणावरून तणाव त्या ठिकाणी सध्या अजूनही पाहायला मिळतो. काय पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये पण वारंवार कल्पना नाही आहे आम्हालाही, आम्ही काही ते पाहिलं नाही. कदाचित काल संध्याकाळी किंवा रात्री जर झालेली घटना असेल, परंतु आम्ही माहिती घेऊ की वस्तुस्थिती काय आहे. काय कोणच कोणाला तसं शक्यतो जाणून धक्का देत नसतं, धक्का लागतो तरच ते प्रकार घडतात. पण ठीक आहे, त्यातून जरी काय घडलं असेल तरी त्याची शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.